पोस्टल ज्ञान क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. हो, नक्कीच. पोस्ट ऑफिस खात्यांतर्गत होणाऱ्या LDCE आणि इतर विभागीय पदोन्नती परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसतर्फे आयोजित केलेली ही एक विशेष सखोल चर्चा आहे. अगदी बरोबर. आजच्या या सत्रामध्ये आपण फक्त आकडेवारी वाचणार नाही आहोत. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्स ज्या पद्धतीने डिझाईन केल्या आहेत त्यामागील लॉजिक काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. हो, कारण जेव्हा आपण 31 मार्च 2024 पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार भारतीय टपाल नेटवर्कचा आढावा घेतो ना, बरोबर, आणि परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जी संक्षिप्त रूपं आहेत म्हणजे ॲब्रिव्हिएशन्स, त्यांचा अभ्यास करतो तेव्हा केवळ रट्टा मारून उपयोग नसतो. एक्झॅक्टली. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत, विशेषतः LDCE सारख्या महत्त्वाच्या परीक्षेत केवळ माहिती पाठ करून यश मिळत नाही. नक्कीच. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्सचं वैशिष्ट्य हेच आहे की त्या केवळ का या प्रश्नाचंच नव्हे तर का या प्रश्नाचंही अचूक उत्तर देतात. अच्छा. आणि आज आपण याच सांख्यिकीय माहितीचं विश्लेषण करणार आहोत. म्हणजे परीक्षेत कितीही गोंधळात टाकणारे पर्याय आले तरी अचूक उत्तर शोधणे एकदम सोपं जाईल. चला तर मग थेट या अवाढव्य नेटवर्कच्या विस्ताराकडे वळूया. आकडेवारी सांगते की 31 मार्च 2024 पर्यंत भारतात एकूण 1,64,987 पोस्ट ऑफिसेस आहेत. बापरे, हा आकडा खरंच खूप मोठा आहे. हो ना. यापैकी ग्रामीण भागात 1,49,164 तर शहरी भागात 15,823 पोस्ट ऑफिसेस कार्यरत आहेत. बरोबर. आता मी बऱ्याचदा याची तुलना मानवी शरीरातील रक्तवाहिन्यांशी केलेली ऐकली आहे. पण या नोट्स बारकाईने वाचल्यानंतर मला एक वेगळीच उपमा सुचतीये. कोणती उपमा? मला हे एका महाकाय धरण आणि कालव्यांच्या व्यवस्थेसारखं वाटतंय. म्हणजे बघायला गेलं तर मुख्य ऑफिसेस म्हणजे पाण्याचे साठे असलेली धरणं. अच्छा. सब ऑफिसेस म्हणजे पाण्याचा पुरवठा करणारे मोठे कालवे आणि गावागावात पोचलेली ब्रँच ऑफिसेस म्हणजे प्रत्येक माणसापर्यंत पोचणारं ठिबक सिंचन. अरे वा, ही कालव्यांची आणि ठिबक सिंचनाची उपमा खऱ्या अर्थाने टपाल विभागाची कार्यप्रणाली स्पष्ट करते. हो ना. कारण फक्त दुर्गम भागात पोचणं महत्वाचं नाही तर संसाधनांचं योग्य वितरण करणं हे मुख्य काम आहे. यात एक अतिशय रंजक आकडेवारी दडलेली आहे. कोणती? सरासरी एका पोस्ट ऑफिसद्वारे 8,490 लोकांना सेवा दिली जाते. पण इथेच खरी गोम आहे. म्हणजे कसं? जर आपण याचं ग्रामीण आणि शहरी असं विभाजन केलं तर ग्रामीण भागात एका पोस्ट ऑफिसवर सरासरी फक्त 6,068 लोकांचा भार आहे. अच्छा. तर शहरी भागात हेच प्रमाण तब्बल 31,327 लोकांचं आहे. बापरे, हेच मला थोडं चक्रावून टाकणारं वाटलं. म्हणजे शहरी भागात एका पोस्ट ऑफिसवर 31,000हून अधिक लोकांचा ताण आहे. हो. आणि ग्रामीण भागात फक्त 6,000च्या आसपास. प्रशासकीय दृष्टिकोनातून विचार केला तर ग्रामीण भागात एका ऑफिसमागे लोकसंख्या खूप कमी आहे. अगदी बरोबर. मग तिथे एवढी जास्त ऑफिसेस चालवणं म्हणजे जवळपास 1.5 लाख ऑफिसेस आहेत तिथे, हे कागदावर थोडं अकार्यक्षम नाही का वाटत? या लोकसंख्येच्या वाटपामागे नक्की काय तर्क आहे? हा अतिशय अचूक प्रशासकीय प्रश्न आहे. वरवर पाहता हे अकार्यक्षम वाटू शकतं, पण इथे लोकसंख्येची घनता आणि भौगोलिक विस्तार यातील फरक समजून घ्यावा लागेल. अच्छा, म्हणजे जागेचा विस्तार. एक्झॅक्टली. शहरी भागामध्ये लोकसंख्या अत्यंत दाटीवाटीने राहते. एकाच बहुमजली इमारतीत हजारो लोक राहतात. बरोबर आहे. त्यामुळे तिथे एकाच इमारतीच्या खाली असलेल्या पोस्ट ऑफिसच्या कक्षेत सहज 30 ते 40 हजार लोक येतात. हो, ते लॉजिकल आहे. याउलट ग्रामीण भागात लोकसंख्या विखुरलेली असते. वाड्या, वस्त्या, डोंगरदऱ्या अशा दुर्गम भागात 2 गावांमधील अंतर खूप जास्त असतं. म्हणजे शहरी भागात टपाल विभागासमोर गर्दीचं आव्हान आहे तर ग्रामीण भागात अंतराचं आव्हान आहे. अगदी अचूक. आणि म्हणूनच ग्रामीण भागात सेवा पोहोचवण्यासाठी शासनाची जी बांधिलकी आहे ती पूर्ण करण्यासाठी जास्त ऑफिसेसची गरज भासते. समजलं. याच संदर्भात नोट्समधील एक अतिशय महत्त्वाचा आकडा समोर येतो. तो म्हणजे एका पोस्ट ऑफिसच्या कक्षेतील सरासरी क्षेत्रफळ, जे 19.92 चौरस किलोमीटर आहे. 19.92. अच्छा. हो. याचा अर्थ लोकसंख्या कितीही कमी असली तरी या सुमारे 20 चौरस किलोमीटरच्या परिघात सेवा देणं अनिवार्य असतं. म्हणूनच ग्रामीण भागात इतकं विशाल नेटवर्क उभं करावं लागलंय. हे लॉजिक समजल्यावर तो 1.64 लाखांचा आकडा अगदी अर्थपूर्ण वाटायला लागतो. आता एवढ्या मोठ्या कालव्यांच्या व्यवस्थेचं नियंत्रण कुठून तरी करणं आवश्यक आहे ना? हो, साहजिकच आहे. संपूर्ण देशाचा कारभार एकाच ठिकाणाहून म्हणजे दिल्लीतून चालवणं तर अशक्य आहे. म्हणूनच टपाल विभागाने प्रशासकीय विकेंद्रीकरण केलंय. बरोबर.
नोट्सनुसार संपूर्ण देशभरात 23 टपाल परिमंडळे म्हणजे पोस्टल सर्कल्स आणि 54 टपाल प्रदेश म्हणजेच पोस्टल रिजन्स आहेत. अगदी बरोबर. पण इथेच मला नोट्स वाचताना एक शंका आली. भारतात सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. मग टपाल परिमंडळे फक्त 23 का? काही राज्ये यातून वगळली गेली आहेत का? हाच तो ट्रॅप आहे जिथे LDCEच्या परीक्षेत विद्यार्थी अडकतात. अच्छा. टपाल परिमंडळ म्हणजे एक राज्य हे समीकरण टपाल विभागात नेहमीच लागू होत नाही. 23 परिमंडळच संपूर्ण देशाचा कारभार पाहतात. म्हणजे एका परिमंडळात जास्त राज्य असू शकतात? होय, प्रशासकीय सोयीसाठी काही परिमंडळांना एकापेक्षा जास्त राज्यांचा किंवा केंद्रशासित प्रदेशांचा कार्यभार दिलेला असतो. म्हणजे प्रशासकीय रचना ही राजकीय सीमांवर नव्हे तर कामाचा आवाका आणि भौगोलिक सलगतेवर आधारित आहे. एक्झॅक्टली. उदाहरणार्थ, महाराष्ट्र परिमंडळ फक्त महाराष्ट्राचं काम पाहत नाही, तर त्यात गोवा राज्याचाही समावेश होतो. बरोबर. किंवा ईशान्य परिमंडळाकडे पाहिल्यास त्यात ईशान्येतील अनेक राज्यांचा समावेश होतो. त्यामुळे परीक्षेत जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा राज्यांच्या संख्येवरून गोंधळून न जाता 23 हा आकडा पक्का लक्षात ठेवावा लागतो. नक्कीच. पोस्टल युनियन क्लासेसच्या नोट्समधील परिमंडळ आणि त्यांच्या कार्यक्षेत्राचा तक्ता यासाठी अत्यंत निर्णायक ठरतो. होय. समजलं. या व्यतिरिक्त 469 टपाल विभाग म्हणजे पोस्टल डिव्हिजन्स आहेत आणि रेल्वे मेल सेवा विभाग म्हणजेच RMS डिव्हिजन्सची संख्या 69 आहे. बरोबर. आता मला सांगा, रेग्युलर टपाल विभाग आणि हे RMS विभाग असे वेगवेगळे का ठेवले आहेत? कारण त्यांची कार्यपद्धती पूर्णपणे वेगळी आहे. रेग्युलर टपाल विभाग हे एका भौगोलिक क्षेत्राशी, जसं की एक जिल्हा किंवा शहर, याच्याशी बांधलेले असतात. अच्छा. पण RMS हे टपाल विभागाची रक्ताभिसरण संस्था आहे. ते सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासात असतात. म्हणजे ट्रेनमध्ये? हो. त्यांचं काम भौगोलिक सीमेपेक्षा मार्ग आणि ट्रान्झिटवर अवलंबून असतं. म्हणूनच त्यांचं प्रशासन वेगळ्या 69 विभागांमधून चालवलं जातं. हे खूपच रंजक आहे. सोबतच 6 प्रशिक्षण केंद्रे आहेत, एक सर्कल स्टॅम्प डेपो आहे आणि 26 पोस्टल स्टोअर डेपो आहेत. अगदी बरोबर. प्रशासकीय रचनेची ही मोठी चित्रफीत पाहिल्यानंतर आता आपण तळागाळात काम करणाऱ्या प्रत्यक्ष कार्यालयांच्या आकडेवारीकडे वळूया. नक्कीच. नोट्समध्ये हेड पोस्ट ऑफिस म्हणजे HO 810 आहेत आणि सब पोस्ट ऑफिस म्हणजे SO 24,286 आहेत. बरोबर. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा ब्रांच पोस्ट ऑफिस म्हणजे BO ची संख्या समोर येते. ती आहे 1,39,891. हो, खूप मोठा आकडा आहे. आणि इथेच मला एक गोष्ट जाणवली. नोट्समध्ये डिलिव्हरी पोस्ट ऑफिसची संख्या देखील हुबेहूब 1,39,891 दिली आहे. होय. हा निव्वळ योगायोग आहे की यात काही स्मार्ट स्टडीची ट्रिक दडली आहे? हे अतिशय बारकाईने केलेलं निरीक्षण आहे तुमचं. हा योगायोग अजिबात नाही. आणि हीच ती ट्रिक आहे जी परीक्षेत वेळ वाचवते. अच्छा. म्हणजे कसं? बहुतांश ब्रांच पोस्ट ऑफिसेस ही प्रामुख्याने ग्रामीण भागात तळागाळात डिलिव्हरीचंच काम करतात. त्यामुळे संपूर्ण देशभरातील डिलिव्हरी पोस्ट ऑफिसेसची संख्या आणि BOची संख्या समान असणं हे अत्यंत लॉजिकल आहे. क्या बात है. परीक्षेत यापैकी कशावरही प्रश्न आला तरी उत्तर 1,39,891 हेच लिहायचं आहे. अप्रतिम. हीच ती कनेक्टिंग द डॉट्स पद्धत आहे. या व्यतिरिक्त नाईट पोस्ट ऑफिसची संख्या 1,57,436 दिली आहे. हो. सॉर्टिंगसाठी 130 सॉर्टिंग हद आणि 94 सॉर्टिंग मशीन्स आहेत. हा एक म्हणजे HAVI पोस्ट ऑफिसेस 20 आहेत. बरोबर. या 94 सॉर्टिंग मशीन्समुळे टपाल विभागाच्या कार्यक्षमतेत नक्कीच मोठी क्रांती आली असणार. निश्चितच. पूर्वी लाखो पत्रांची विभागणी हाताने करावी लागायची, जे अत्यंत वेळखाऊ काम होतं. आता ही मशीन्स पिनकोडनुसार अत्यंत वेगाने अचूक सॉर्टिंग करतात. त्यामुळे वेळ खूप वाचत असेल. हो ना. यामुळे हब अँड स्पोक मॉडेल प्रभावीपणे राबवता येतं आणि टपाल वेळेत पोहोचतं. या देशांतर्गत नेटवर्क सोबतच आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्टच्या कव्हरेजची आकडेवारी खूप काही सांगून जाते. अगदी. आपण 100 देशांमध्ये वस्तू आणि कागदपत्रे दोन्ही पाठवू शकतो, पण 6 देशांमध्ये फक्त कागदपत्रे पाठवण्याची सुविधा आहे. बरोबर. हे 6 देश असे वेगळे का काढलेत? वस्तू का पाठवता येत नाहीत तिथे? यामागे आंतरराष्ट्रीय कायदे आणि कस्टम्सची गुंतागुंतीची भूमिका असते. अच्छा. ज्या 100 देशांसोबत आपले द्विपक्षीय करार आणि कस्टम डिक्लेरेशन सिस्टीम प्रगत आहे, तिथे ई-कॉमर्सच्या वस्तू किंवा इतर पार्सल्स सुरळीत पोहोचतात.
समजला. पण काही देशांचे नियम वस्तूंच्या आयातीबाबत अत्यंत कडक असतात किंवा तिथे टपाल मालाची तपासणी करणारी स्कॅनिंग यंत्रणा मर्यादित असते. म्हणजे तिथे पार्सल अडकण्याची शक्यता असते. एक्झॅक्टली. अशा ठिकाणी वस्तू अडकून राहू नयेत आणि ग्राहकांचं नुकसान होऊ नये म्हणून आपला टपाल विभाग तिथे केवळ कागदपत्रे पाठवण्याची जबाबदारी घेतो. परीक्षेत हे 6 देश नक्कीच विचारले जाऊ शकतात. खरोखर या प्रत्येक आकड्यामागे पूर्ण प्रशासकीय कथा आहे. आता या विशाल नेटवर्कमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांच्या रोजच्या बोलण्यात अनेक संक्षिप्त रूपे ॲब्रिव्हिएशन्स. ती इतकी रुळलेली असतात की अनेकदा त्यांचा अधिकृत फुल फॉर्म विसरला जातो. पोस्टल नॅन क्लासेसच्या नोट्समध्ये अशी 22 अत्यंत महत्वाची संक्षिप्त रूपे दिली आहेत. बरोबर. पण आपण ती कंटाळवाणे यादीसारखी वाचणार नाही आहोत. आपण एका कर्मचाऱ्याचा आणि पत्राचा प्रवास समजून घेत ही रूपे डिकोड करूया. ही एक उत्तम पद्धत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर पूर्वी तळागाळातील नेटवर्क चालवण्यासाठी एक्स्ट्रा डिपार्टमेंटल कर्मचाऱ्यांची मोठी भूमिका होती. अच्छा. ज्यावरून EDSO म्हणजे एक्स्ट्रा डिपार्टमेंटल सब ऑफिस आणि EDBO म्हणजे एक्स्ट्रा डिपार्टमेंटल ब्रांच ऑफिस ही नावे आली. बरोबर. आज आपण ज्यांना ग्रामीण डाक सेवक किंवा GDS म्हणतो त्यांचा हा ऐतिहासिक पाया आहे. अगदी बरोबर. आणि जेव्हा एखादा कर्मचारी खात्यात काम सुरू करतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर पदोन्नतीची शिडी असते. ती शिडी म्हणजे LSG लोअर सिलेक्शन ग्रेड, त्यानंतर HSG2 हायर सिलेक्शन ग्रेड 2 आणि सर्वोच्च म्हणजे HSG1. अगदी बरोबर. LDCE देणाऱ्या प्रत्येकाचे हेच स्वप्न असते की या श्रेणींमध्ये वर जावे. होय. आणि जशी कर्मचाऱ्यांची श्रेणी असते तशीच कार्यालयांशीही असते. पत्राचा प्रवास HO म्हणजे हेड पोस्ट ऑफिस मधून सुरू होऊन MDG मध्ये येऊ शकतो. MDG म्हणजे मुख्य डाकघर ना? एक्झॅक्टली. आणि इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. अनेक जण घाईघाईत MDG मधील D चा अर्थ डिपार्टमेंट असा घेतात. साहजिक आहे. पण तो डाक असा आहे तिथून ते पत्र SO म्हणजे सब ऑफिसकडे जाते. आता या SOच्या प्रकारांमध्ये एक खूप मजेशीर आणि सुरुवातीला गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. काय बरं? नोट्समध्ये दिलंय SO1 म्हणजे 300 फर्स्ट क्लास सब ऑफिस, SO2 म्हणजे 200 आणि SO3 म्हणजे 100 थर्ड क्लास सब ऑफिस. बरोबर. जेव्हा मी हे पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला वाटलं क्लास 1च्या ऑफिसमध्ये 3 आणि क्लास 3च्या ऑफिसमध्ये 1 हा उलटा क्रम काय प्रकार आहे? पण थोडा विचार केल्यावर मला जाणवलं की इथे हँडेड म्हणजे खरोखरचे काम करणारे हात किंवा कर्मचारी आहेत. अगदी अचूक ओळखलत. हा गोंधळ स्वाभाविक आहे. फर्स्ट क्लास सब ऑफिस हे खूप मोठे मध्यवर्ती ठिकाणी असते. तिथे कामाचा ताण, बुकिंग आणि आर्थिक व्यवहार खूप जास्त असतात. तिथे जास्त माणसं लागणारच. बरोबर. त्यामुळे तो गाडा हाकायला एका माणसानी चालत नाही. तिथे 3 क्लार्क किंवा 3 कर्मचारी लागतात म्हणून ते 300. अच्छा. ऑफिसेस आणि ND म्हणजे नॉन डिलिव्हरी ऑफिसेस. आता मला सांगा, हे नॉन डिलिव्हरी ऑफिस का असतं? टपाल न वाटणारं पोस्ट ऑफिस कसं असू शकतं? अतिशय दाटीवाटीच्या व्यावसायिक किंवा कमर्शियल भागात, जिथे दररोज हजारो पार्सल आणि बिझनेस मेल फक्त बुक करण्यासाठी येतात. अच्छा, म्हणजे फक्त बुकिंग. तिथे जर वाटपाचं म्हणजे डिलिव्हरीचं काम ठेवलं तर प्रचंड गोंधळ उडेल. म्हणून प्रशासकीय सोयीसाठी काही ऑफिसेस फक्त बुकिंगसाठी राखीव ठेवली जातात. त्यांना नॉन डिलिव्हरी म्हणतात. क्या बात! हे एकदम तर्कशुद्ध आहे. त्यानंतर भौगोलिक प्रकार आहेत जसे की UA अर्बन एरिया, RA रुरल एरिया, TSO टाउन सब ऑफिस आणि RS रेल्वे स्टेशन. बरोबर. हे सोपे आहेत. हे तुलनेने सोपे आहेत. पण आता पुढचा जो शब्द आहे तो हमखास परीक्षेचा ट्रॅप आहे. कोणता? नोट्समध्ये CO हे संक्षिप्त रूप दोनदा आलंय. एकदा त्याचा अर्थ कंबाईंड ऑफिसेस दिलाय आणि दुसऱ्यांदा कॅश ऑफिस दिलाय. आता परीक्षेत CO विचारलं तर कोणतं उत्तर लिहायचं? हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नाचा संदर्भ पाहणं गरजेचं असतं. म्हणजे कसं? जुन्या काळात जेव्हा टपाल आणि तार म्हणजे पोस्ट अँड टेलिग्राफ अशा दोन्ही सेवा एकाच छताखाली दिल्या जायच्या तेव्हा त्याला कंबाईंड ऑफिसेस म्हटलं जायचं. अच्छा. जर प्रश्न ऐतिहासिक सेवा किंवा पायाभूत सुविधांबद्दल असेल तर हा अर्थ अपेक्षित असतो. पण जर प्रश्न ट्रेजरी रँक, रेमिटन्स किंवा पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंधित असेल तर तिथे CO म्हणजे कॅश ऑफिस. एक्झॅक्टली. तिथे त्याचा अर्थ कॅश ऑफिस असाच होतो. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये असे सूक्ष्म फरक अतिशय उत्तमरित्या स्पष्ट केले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या वेळी गोंधळ उडू नये. नक्कीच.
या यादीतील शेवटचे 3 महत्वाचे शब्द आहेत. SB म्हणजे सेव्हिंग बँक, ज्याला आपण अत्यंत विश्वासाने पोस्टाची बँक म्हणतो. हो. E म्हणजे एक्सपेरिमेंटल पोस्ट ऑफिस. हे बहुधा एखाद्या नवीन वसाहतीत किंवा शहराच्या नवीन भागात ती सेवा खरंच व्यवहार्य आहे का हे तपासण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात उघडलेले प्रायोगिक कार्यालय असावे. अगदी बरोबर ओळखलात. आणि सर्वात शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा म्हणजे PSSK. PSSK. हो, ज्याचा पूर्ण अर्थ होतो पंचायत संचार सेवा केंद्र. ग्रामपंचायतीच्या मदतीने ग्रामीण भागात अतिशय तळागाळात टपाल सुविधा पुरवण्याचा हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे, अरे वा. जिथे स्थानिक ग्रामीण प्रशासन आणि टपाल विभाग यांची प्रभावी सांगड घातली जाते. हां. आपण आत्तापर्यंत प्रचंड माहिती कव्हर केली आहे. या अवाढव्य नेटवर्कचा प्रशासकीय आणि भौगोलिक विस्तार समजून घेतला आणि अत्यंत महत्वाची संक्षिप्त रूपेही डिकोड केली. हो, नक्कीच. आता ही चर्चा संपवण्याआधी मला स्वतःलाच थोडं तपासायचं आहे की पोस्टलने क्लासेसच्या या नोट्समधले जे कन्फ्युजिंग ट्रॅप्स आहेत ते मला किती लक्षात राहिलेत. चालेल. घेऊया आपण एक छोटी प्रश्नमंजुषा. म्हणजे समजा उद्या परीक्षा आहे आणि समोर प्रश्न आला की भारतात 31 मार्च 2024 नुसार एकूण किती टपाल परिमंडळे कार्यरत आहेत, तर मी राज्यांच्या संख्येवरून अजिबात गोंधळून न जाता थेट 23 या उत्तरावर टिक करेन. बरोबर? अगदी 100% बरोबर. आणि जर PSSKचा फुल फॉर्म विचारला तर तिथे पर्यायांमध्ये असलेल्या पंचायत संचार सिस्टीम केंद्र किंवा स्कीम केंद्र अशा शब्दांना बळी न पडता मी अचूक पंचायत संचार सेवा केंद्र हेच उत्तर निवडेन. हे खूप महत्वाचं आहे, कारण परीक्षेत नेमका असाच एका शब्दाचा गोंधळ उडवून दिला जातो. एसचा अर्थ सेवा हा पक्का लक्षात ठेवायला हवा. आणि शेवटचं, सरासरी कव्हरेज क्षेत्राचा तो आकडा, तो निव्वळ अंदाजे 20 चौरस किलोमीटर नाहीये, तर तो अत्यंत अचूक आहे, 19.92 चौरस किलोमीटर. ज्या अभ्यासकांची विचार प्रक्रिया या पद्धतीने काम करत आहे त्यांचा अभ्यास अत्यंत योग्य दिशेने सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. परीक्षेत आकडेवारीची पार्श्वभूमी समजून घेणं आणि पोस्टलँड क्लासेसच्या नोट्समधून सातत्याने उजळणी करणं हाच यशाचा एकमेव मंत्र आहे. हे आकडे केवळ कागदावरचे नंबर नाहीयेत. जेव्हा आपण 1.64 लाख पोस्ट ऑफिसेसचा विचार करतो तेव्हा ही केवळ एक संस्था राहत नाही. अगदी खरंय. ही सखोल चर्चा थांबवण्यापूर्वी एका नवीन आणि विशाल विचारावर आपण थांबूया. सध्याच्या युगात जिथे Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्या देशाच्या तळागाळात पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करत आहेत, हो, तिथे आपल्याकडे आधीपासूनच तयार असलेलं हे 1.64 लाख पोस्ट ऑफिसेसचं जाळं पहा. भविष्यात डिजिटल सेवा आणि ई-कॉमर्सच्या क्रांतीमध्ये आपला हा भारतीय टपाल विभाग जागतिक स्तरावर सर्वात मोठी वितरण साखळी म्हणजे सप्लाय चेन म्हणून कसा उद्यास येऊ शकेल याचा विचार करा. नक्कीच. हे केवळ आकडे नाही, तर हे भारताचे भविष्य आहे, ज्यामध्ये आपले सर्व टपाल कर्मचारी एक अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहेत. हा विचार खरोखरच प्रेरणादायी आहे. हा अवाढव्य पायाभूत ढाचा भविष्यातील आधुनिक सेवांचा कणा बनण्यासाठीच उभा आहे. हो. या संपूर्ण व्यवस्थेची ताकद समजून घेणं हे प्रत्येक टपाल कर्मचाऱ्यासाठी अभिमानास्पद आहे. नक्कीच. LDCE आणि इतर विभागीय परीक्षांमधील यशासाठी पोस्टलँड क्लासेसने पुरवलेले हे मार्गदर्शन आणि नोट्स अत्यंत निर्णायक आहेत. याचा सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. नक्कीच घ्यायला हवा. पोस्टल ज्ञान क्लासेसशी कनेक्ट झाल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. पोस्टल ज्ञान क्लासेसचे हे लेक्चर पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.